नमस्कार भावांनो बहिणींनो. भैया जेवण कधी करायचे तुम्हाला? भूक नाही का छकू तुला? आज लय लवकर स्वयंपाक करून घेतलाय. आता पोळ्याच राहिल्यात. केस पण नाही विचारले म्या. कधी कधी केस इचरायचा कटाळा येऊन जातो. छकू आज अवतार कसा आहे मा? वेणी नाही घातली, काहीच नाही. लय कटाळा आलाय मला. ये कधी कधी केस इचरू वाटत नाही, काहीच नाही. आज तर तुमची दाजी लय लवकर कामाला जायले. 5च्या अगोदर जायले. आले, आंघोळ बिंघोळ केली. आता भैयाची आंघोळ चालली म्हणून ते पाण्याचा आवाज येईन. आता चहा घ्या, आंघोळ बिंघोळ केली त्यानं. चहा बिस्किटाचा नाश्ता केला आणि जायले. तर आता येतील 2ला येतील. कधी 2 कधी 3. हे बुरखुंडे केस लय व्हायला लागले छोटू. ह्या लय केस उतरते तिकडे, आहे का नाही? लय मला तर वाटायला लागले बुरखुंडे केस झाले तर असे केस घ्यायचे आणि पिना लावायचे. याला असंच करायचंय आता. डाळ भात म्हणजे आज पालक डाळ बनवली. तर भैयासाठी वेगळं बनवणं लागतंय. काही भात बनवला, पीठगीट भिजून ठेवला. आता 5-6 पोळ्या म्हणजे दोघायच्याच पोळ्या करायच्या. रात्रीच्या पोळ्या उरलेल्या तर मग त्या गरम करून खाऊ. मस्त लागतात त्या, तेल लावून कडक कडक भाजल्या तर, नाही तर. तू का आळसली वर? हा आज काय भैया शाळेत भैया म्हणलं कटाळा आला नव्हता त्याला. ते म्हणून जाऊ का मम्मी? मी म्हणलं आज राय म्हणलं घरी. कधी कधी आपलं मन नाही लागत, काहीच नाही. मन उदासल्यासारखं होते. काहून होते काय माहिती. आणि बाहेर लय आभाळ आले. आज कपडे लवकर धुतले, मग सुकत नाहीत काय नाही. त्याच्यामुळं म्हणलं लवकर. आज म्हणलं आता वेगळं लोकेशन घ्यावं. आता समोरच्या घरात बसली इथं. लयच अंधार येतोय कधी कधी, म्हणून मग तिकून येतोय. इकून नाही येत. इकून मस्त वाटलं मला. म्हणलं कधी पण आपण स्वयंपाकाच्या घरात काढतो. आता काही वेगळा आहे का नाही. छकू दिदीचं पानं चालले. मी लय सांगते यायला या जा म्हणून, थोडंसं बोला जा. मला भैयाच्या कपड्याच्या घऱ्या करायच्यात आता, आहे का नाही? काय हा काय म्हण नाही समजा ना काय म्हणायची तर. तोंडान बोल ना. काहीच नाही म्हणले मग मी तुला. असं असं काहीतरी म्हणू लागली ना, म्हणून मी म्हणलं काय झालं. मग काय म्हणाला आता? भांडे लावायचेत आता. भांडे गिंडे सगळे कामं आवडल्यात. काहीच कामं नाही राहिले. लवकर उठलं तर लवकर कामं होऊन जाते. असं होतंय. मग म्हणलं नकोच आपण आळस केला तर मग लय कामं लांबते. आई छकू पार्लरमध्ये जायचंय बरं आपल्याला. काल मार्केटमध्ये गेले आणि पार्लरमध्ये जायची आठवण नाही आपल्याला. कितीच एवढी तिथल्या तिथंच तर पार्लर आहे मार्केटात. पण कटाळा केला कटाळाच होतो. कानातले नाही घातले आणि काहीच नाही. कानात चिरून जातात म्हणून सारखे बी कानात होतच नसते. भोंडेच असते. व्हिडिओ काढूच तरच कानातले असते. आणि गुचुडत असते मा सारखा गुचुडा. एक केस पुढे यायला तर पिन लावून दिली डोक्यात. रात्री लय थंडी वाजत आहे आमच्याकडं. म्हणजे पाऊस पडला होता काल तर थंड वातावरण होतं ना. आता सध्या आता कूलर बंद आहे. आता थंड वातावरण झालं तर मग कूलर बंदच ठेवावं लागेल. अंगावर घेऊन झोपले होते लेकरं. थंडी वाजत आहे सकाळी सकाळी लय लगेच. हरसूबाईला म्हणलं आंघोळ बिंघोळ करून घे भैया. आता पावसाळ्याचं इथून पुढं कपडे पण नाही सुकणार, काहीच नाही. त्याच्यामुळं एखादी दोरी बांधावं लागेल घरात. म्हणलं दोरी बांधून घ्यावं. मग कपडे शिल्लक चौघा मायल्या करायचे कपडे म्हणल्यावर पावसाळ्यात एकच वांध कपडे वाळू घालायचं. असं होऊन जातं. काल पाऊस पडला तर एवढे लोक ओल्ले होऊ लागले, लय ओल्ले होऊ लागले. कोणाला घामुळ्या येतात. कोणाच्या घरी कूलर नसते काय नसते तर मग लय घामुळ्या येते शिटीनं. इकडे लय गरमट वातावरण. संभाजीनगरचं वातावरण लय मस्त आहे. थंड थंड.
हवा येते तिकडं मोकळी रुमाईनं. सुरतला दम्मट वातावरण आहे. इकडं वातावरण तसं आहे दम्मट, असं गरमी लगे. नवीन कोणी आलं तर त्याला लय गरमी होती. आता आम्हाला सवय होईल. छोटू तुला होती का इकडे आल्यावर गरमी? नाकातलं पलटत आहे. सांभाळा जावा नाकातले. हारपात जायचे, कधी हारपून टाकायचे. फासा बराबर नाही बसून घेत, तशीच करते. या गरमीने यानं असं काय माहिती हाताला याला असं खाजू आल्यासारखी होती. झाली आंघोळ? कपडे किती घेत धुयाला आता? नाही का? भूक नाही का तुला? हा, शकू दिदी तर आज लय उशिरा उठली होती, तर उशिरा नाश्ता झालाय. आता म्हणून मला जेवायचंच नाही असं करून, आहे का नाही? मग लेकरायचं चालतंय, नाही आम्हाला नाही करायचा नाश्ता, असं नाही तसं नाही. ते पंखा पायवरी हात नको लावू. केस पुसून घे टावेला. आणि व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा कमेंट मध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओ मध्ये.